संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 20. भगवान शंकराचे कैलास गमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, कुबेराच्या तपोबलाने भगवान शिवजींचे कैलास पर्वतावर कसे आगमन झाले ते आता सांगतो. ब्रह्मदेवाच्या ललाटापासून झालेला आणि सृष्टीमध्ये संहार करणारा रुद्र हा माझेच स्वरूप आहे. म्हणून त्याच्याच रूपाने गृहकाचे निवासस्थान असलेल्या कैलासावर जाणे, कुबेराचा मित्र होऊन तपश्चर्या करावी. शिवजीची इच्छा ऐकून रुद्रदेव कैलासावर जाण्यास निघाले. आनंदाने डमरू वाजू लागले. तो प्रचंड मोठा ध्वनी ऐकून श्रीहरी, सर्व देव देवता, ऋषी मुनी, वेद शास्त्र संपन्न तसेच सिद्ध असे सर्व गण त्याच्याजवळ पोहोचले. असंख्य महाबलवान गणपाल आपल्या अनेक गण परिवारासह तेथे आले. श्रीहरींचे अत्यंत तेजस्वी स्वरूप होते. शिवदर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मे तेथे आले होते. मी, श्रीहरी, देवता, गणपाल वगैरे सर्वांनी शिवजींना मनोभावे वंदन करून त्यांची स्तुती केली. कुबेरांनी सर्वांचे स्वागत केले. शिवप्रभूंची पूजा केली. कैलासावर उत्तम प्रासाद बांधण्यात आले. कुबेरासह अनुग्रह करून शिवजी कैलास पर्वतावर निघाले. भगवान शिवजी कैलासावर राहू लागले. दक्ष कन्या सतीशी विवाह केला. सुखाने संसार करू लागले. हे नारदा, रुद्रस्वरूप शंकर कैलासावर कसे आले हे तुला सांगितले. कुबेराशी मैत्री कशी झाली हे देखील सांगितले. या कथा एकाग्र चित्ताने जो श्रवण करेल त्याला सुख शांती लाभेल. नमः शिवाय. ओम.